नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना मेसेज देतो की गेल्या काही दिवसांपासून आपण मृग बहाराचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं होतं, पण पावसाचा काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला, काही भागांमध्ये पावसाचा खंड पडलेला आहे आणि काही भागांमध्ये अजून सुद्धा पाऊस आलेला नाही आहे। पण ज्या भागांमध्ये सर्वात आधी पाऊस आलेला आहे आणि तिथे ज्या शेतकऱ्यांनी बागा ह्या मृग बहारांवरती टाकलेल्या होत्या, कारण की पाऊस येऊन सुद्धा टेम्परेचर मध्ये खूप प्रमाणात वाढ होती, त्या कारणास्तव नवतीचं प्रमाण हे बागेमध्ये खूप प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे। या वर्षी मृग बहाराच्या कुठल्याही जरी बागा पाहिल्या तर त्या बागांवरती आपल्याला नवतीचं प्रमाण खूप आढळून राहिलं, फुटीचं प्रमाण कमी आहे। त्याचं एकमेव कारण म्हटलं म्हणजे की टेम्परेचर हे खूप आहे अति, कारण की मृग बहार निघण्यासाठी सुद्धा वातावरण जर ढगाळ असलं, क्लायमेट जर चांगलं असलं तर फुटा ह्या खूप चांगल्या झालेल्या असत्या, कारण की बागेनं ताण खूप चांगल्या पद्धतीने घेतलेला होता। झाडामध्ये स्टोरेज सुद्धा भरपूर आहे, पण काही भागांमध्ये 2-2, 3-3 इंच नवती झालेली आहे। तरी मी शेतकऱ्यांना सांगतो की घाबरण्यासारखं असं काही नाही, कारण की कालपासून वातावरणामध्ये बराचसा बदल पडलेला आहे, वातावरण हे ढगाळ झालेलं आहे। त्या कारणास्तव मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की बागा या सार्वत्रिक, आजही मी बऱ्याचशा बागांची पाहणी केली, पण काही बागा ह्या खूप चांगल्या पद्धतीने निघालेल्या आहे। आपल्या बागेमध्ये जर चांगला पाऊस झालेला असेल, जमिनीचा ताण जर पूर्णतः तुटलेला असेल तर खालून पाण्याचं नियोजन करायची गरज नाही। जर बागेंवरती कमी पाऊस आलेला असेल आणि कमी पाऊस आल्याच्या कारणास्तव वरचं टेम्परेचर हे भरपूर असेल तर आपण खालचं पाणी दिलं तरी तर चालते, पण 2-3 वेळेस पाऊस येऊनच राहिला आणि खालचा आणि वरचा पाऊस जर एक झाला, नायट्रोजन एक्सिसून झाड नवतीवर चांगल्या पद्धतीने जाऊ शकते। म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना तिथं सांगतो की तुम्ही जर या पद्धतीची जर तिथं नियोजन करता, वरच्या गोष्टीचा सर्व अभ्यास करून जर पाण्याचं नियोजन करता, शक्यतो खालचं पाणी न देता वरच्या पाण्याची आशा करून, कारण की आता पाणी सांगत आहे त्या पद्धतीने नियोजन करून तुम्ही समोरचं पुढलं नियोजन करू शकता। आज मी मल्हारा साईडच्या काही बागा पाहिल्या, धामणगाव साईडच्या बागा पाहिल्या, पण काही बागांमध्ये चांगल्या पद्धतीची फूट आपल्याला दिसून आली, पण कुठल्याच बागेमध्ये कुठलीच आपल्याला हळदी फूट दिसून आलेली नाही। त्या बागेमध्ये आपल्याला नवतीतूनच फूट आहे, 2-2, 3-3 इंच नवती झाली, त्यामधून सुद्धा अंड निघालेला, खळा निघालेला आहे। या पद्धतीची फूट आपल्याला दिसून येत आहे। आणि जिथे आपण फॉस्फरस स्टोअर केलेला आहे, फॉस्फरस स्टोअर करून खत व्यवस्थापन केलं, ज्या ज्या पद्धतीने आपण नियोजन केलं, फुटा दिसत आहे, पण फुटा ह्या नवतीतून आहे। नवतीतली फूट आपल्याला चालते, नवतीतली फूट चांगली आहे, कारण की ही जी आताची नवती अंबिया बहाराच्या आपल्या कामी येणार आहे। म्हणून या पद्धतीनं मृग बहारामध्ये फुटा चालू आहे, घाबरण्यासारखं काही नाही। तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की नवीन नवती निघाल्याबरोबर खाकी घोडे सायल्याचा अटॅक भरपूर आहे, कारण की निघाल्याबरोबर बारीक कुबिरांवरती अटॅक ठेवलेला आहे, कारण की टेम्परेचर असल्याच्या कारणास्तव त्यावरती रोगाचा हेवी अटॅक आपल्याला दिसत आहे। तिथं तुम्ही थायमोथॉक्झन किंवा इमिडा त्यासोबत प्रोपिनोफॉस प्लस सायपरचं ही कॉम्बिनेशन तिथं तुम्ही वापरू शकता, त्यांना ड्युरेशनही लॉंग मिळेल, रिझल्टही चांगले। या पद्धतीची तुम्ही तिथं फवारणी करू शकता। सोबत DS6 झालं, झिंक झाला 12% वाला, किंवा मग नवतीचं प्रमाण हेवी असेल तर 52-34 झालं, यासारखी तुम्ही तिथं फवारणी करू शकता। DS6 मुळे जे फुटीला जे मेन हार्मोन्स उत्तेजित असतात ते DS6 मुळे होता, म्हणून अम्युनो ऍसिड बेस तुम्ही तिथं बायोस्टिम्युलंट वापरू नका, शक्यतो नाही वापरलं तरी चालेल मग, पण अमिनो बेस नका वापरू। अमिनो बेस मुळे काय होईल, आधीच पाण्यामध्ये 78% नत्राचं प्रमाण आहे, अमिनो बेसनं नवतीचं प्रमाण अजून आणखी वाढेल, जे खळा निघण्याचे चान्सेस आहेत ते अजून आणखी कमी होईल। म्हणून या पद्धतीनं शेतकऱ्यांनी मृग बहाराचं नियोजन करावं। ज्या शेतकऱ्यांकडे अंबिया बहार चांगल्या पद्धतीने आहे त्या शेतकऱ्यांना मी सांगतो की खत व्यवस्थापन हे करून घ्यावं। खत व्यवस्थापन आता जरी काही शेतकरी कोरड्यात आपण करायला सांगितलं होतं, ज्यांनी नाही केलं त्यांनी आता खत व्यवस्थापन करून घ्यावं। यावर्षी अंबियाचे चान्सेस वाटून राहिले की तो सांगता येत नाही, परंतु राजस्थानमध्ये यावर्षी अंबिया कमी असल्याच्या कारणास्तव आपल्या इकडे रेट चांगले राहील अशी शाश्वती वाटत आहे, कारण की सौदेही त्या पद्धतीने होऊन राहिले।
म्हणून अंबियावर दुर्लक्ष न करता लक्ष चांगल्या पद्धतीने आपण केंद्रित करू शकतो. ज्या शेतकऱ्यांनी अंबियाला चांगल्या पद्धतीनं ताण दिला, पूर्ण झाडाच्या पाण्याची नाली पडली, संतर नरम आलं असेल, या भागांमध्ये क्रॅकिंग, त्याला आपण फळकी जे म्हणतो, तो प्रॉब्लेम दिसत नाही. ज्या शेतकऱ्यांनी पाण्यावर पाणी पूर्ण उन्हाळ्याभर पाणी दिले, त्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये आपल्याला क्रॅकिंगचे फळकीचे प्रॉब्लेम आताही आढळत आहे. काही शेतकरी कॅल्शियम बोरानचे फवारणी घेत आहे, पण तिथं त्याचे रिझल्ट येणे मुश्किल आहे, कारण की झाडाला तर चांगलंच आहे, पण तुमची फळकी थांबणार नाही. जे संतर फळकणार ते फळकी येणारच, तेवढ्या प्रमाणात फळकी होणारच आहे. फक्त मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, जिथे ताण चांगला भेटला तिथे झाडांमध्ये फळकीचं प्रमाण दिसणार नाही. आणि नवतीचंही प्रमाण तुम्हाला भरमसाठ दिसेल, खूप प्रमाणात नवती दिसेल. मग अशा पद्धतीनं अंबिया बहार उत्पादक शेतकऱ्यांनी नियोजन करावं. जे नवती निघत आहे, ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये अंबिया आणि मृगाचं नियोजन करायचं आहे, त्या शेतकऱ्यांनी मृग आणि अंबियाच्या त्या पद्धतीनं तुम्ही फवारणी करू शकता. बारीक चिवर चालू आहे, झाड जर प्रोसेसमध्ये लागलं असेल, बारीक जर प्रोसेस नव्हती, कुबीर काढणं चालू असेल, तर तिथं फवारणीचं नियोजन तुम्ही करू शकता. कारण की सायला आणि खाकी घोड्यांचं प्रमाण खूप आहे. साखऱ्याचं प्रमाण सुद्धा आज मला बागेमध्ये दिसून आलं. म्हणून तिथं तुम्ही थायमोक्झॉन झालं 30% वाला, किंवा इमेडा झालं 17.5% वाला, तेही वापरू शकता. त्यासोबत तुम्ही सायपरमिथिन घेऊ शकता. या पद्धतीने तिथं तुम्ही या फवारणी करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जर तिथे इन्सेक्टिसाइड कॉम्बिनेशन मध्ये जर घेतलं तर ड्युरेशनही लॉंग मिळेल आणि रिझल्टही चांगले. काही जर या व्यतिरिक्त तुम्हाला अडचण आली तर मी माझा नंबर तुम्हाला देतो. माझा मोबाईल नंबर आहे 9588462272 95884642 धन्यवाद.